नमस्कार. ओळख शेअर बाजार अर्थात गुंतवणूक विश्वाची या माझ्या मालिकेमधील आज हे तिसरे कडी. आज आपण वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करू. आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की आपल्याला एक गुल्लक ज्याला म्हणतात, त्या गुल्लकमध्ये आपण आपल्या आजी आजोबा, आई वडील, काका काकूने दिलेले पैसे आपण त्याच्यात साचवायचो आणि एखादी मोठी गोष्ट घ्यायची असल्यास आपण तो गुल्लक फोडून त्याच्यातनं आपले खेळणी म्हणा किंवा काही वस्तू म्हणा घ्यायचो. तर भविष्यातल्या उपयोगासाठी गुंतवणूक ही खूप गरजेची असते. गुंतवणूक हे अनेक प्रकारचे असतात. जसे काही ज्याला आपण पारंपरिक गुंतवणूक म्हणतो ती सगळ्यात पहिले सोनं आणि चांदीमध्ये आणि जमिनीमध्ये. पण सोनं आणि चांदी आणि जमिनीचे अनेक फायदे आहेत, तोटे आहेत. सोनं आणि चांदीचे गुंतवणुकीचे फायदे म्हणजे ते तात्काळ मॉनिटाईज होतात, म्हणजे लगेच गरज पडली की त्याचं कॅशमध्ये रूपांतर होतं. पण त्याच्यातही अनेक आता प्रकार आहेत. पावती जवळ असली पाहिजे. सोन्याची शुद्धता तोच सोनार प्रमाणित करतो ज्याच्याकडून आपण घेतलेला आहे. दुसरा सोनार त्या सोन्याची शुद्धतेबद्दल विश्वास ठेवत नाही किंवा त्याच्या कसोटीमध्ये तो कमी अशुद्धतेचं सोनं दाखवतो. अशा अनेक गोष्टी आहेत. चांदीचं देखील तसंच आहे. जमिनीचं तुम्ही म्हणाल तर जमीन ही अत्यंत उपयुक्त आहे. शेतजमीन तर आपलं पोट भरते, परंतु इतर जी जमीन आहे त्याच्यावर आपण घर जरी बांधलं तरी त्यास भाड्याने देता येते व आपल्यासाठी पूरक उत्पन्न मिळू शकते. परंतु जमिनीचं असं आहे की आपल्या भागाचा विकासवर ते अवलंबून आहे. शेतीचं आपल्या पर्जन्यमानवर अवलंबून आहे. आपल्याकडे आलेले भौगोलिक परिस्थिती जसं विहिरीला पाणी, नदी किंवा आपल्या शेताच्या जवळून गेलेला कालवा किंवा शेतीपंप किंवा वीज कनेक्शन्स, विजेची उपलब्धता, अशा अनेक गोष्टींवर शेती अवलंबून आहे. जमिनीची प्रत हे देखील त्याच्यात महत्त्वाचा विषय आहे. तर अशा या पारंपरिक गुंतवणुकी जर का विचार केल्यानंतर आता जे काही नवीन गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत ते म्हणजे डिजिटल ॲसेट्स. डिजिटल ॲसेट्स म्हणजे शेअर बाजार. शेअर बाजारला डिजिटल ॲसेट्समध्ये का म्हटलं जातं? कारण की आता पारंपरिक शेअर कागदी स्वरूपात मिळत नाहीत. ते आता डिमटेरियलाइज्ड प्रकारामध्ये म्हणजे डीमॅट अकाउंटमध्ये डिजिटल स्वरूपात आलेले असतात व आपण ते डिजिटल स्वरूपातच घेतो. दुसरा एक गुंतवणुकीचा प्रकार म्हणजे हिऱ्यांमध्ये गुंतवणूक. आता हे जरा उच्च मध्यमवर्गीय आणि त्यावरच्या श्रीमंतांच्या वर्गासाठी आहे. पण तरी देखील हिऱ्यांचं पण कसं आहे की त्याच दुकानातनं घेतलं पाहिजे. त्याचं क्लॅरिटी आणि त्याच्या शुद्धतेचं सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे आणि मग तरच ते आपल्याकडनं योग्य वेळी मॉनिटाईज होतं. जसं काही आता तनिष्क म्हणून आहे किंवा अनेक जेम्सचे दुकानं असतात, तर ते त्याच दुकानदारकडे त्याच पावतीसह त्याच सर्टिफिकेटसहच त्याची किंमत होते. श्रीमंतांमध्ये अजून एक गुंतवणुकीचा प्रकार आहे ते आर्टिफॅक्ट्स किंवा पेंटिंग्समध्ये किंवा जुन्या वस्तूंमध्ये. तर हे देखील अनेक याच्यामध्ये पर्याय असतात गुंतवणुकीसाठी. तरी देखील याच्यातला जो मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा आता जो उच्च मध्यमवर्गीय नवश्रीमंत लोकांसाठी शेअर बाजारची ओळख असणं किंवा शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करणं हे आता फार गरजेचं झालेलं आहे. मी मागच्या सिरीजमध्ये जसं सांगितलं की आपल्याला जर का महागाईच्या दराला किंवा ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो इंग्लिशमध्ये, ते जर का आपल्याला बीट करायचं असेल आणि आपली क्वालिटी ऑफ लाईफ जर का इम्प्रूव्ह करायची असेल किंवा आपण कमवलेला पैसा आपल्या आरामाच्या वेळेस देखील त्या पैशाने काम केलं असेल असं जर का हवं असेल तर ही एक अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. याच्यामध्ये गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. आपण जर का स्वतः अभ्यास करत असू तर आपण प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्ये स्वतः अभ्यास करून निर्णय घेऊ शकतो. आपण जर का अभ्यास करणार नसू तर आपल्याला एखादा चांगला म्युच्युअल फंड निवडावा लागतो. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक त्या क्षेत्रातले जाणकार लोक एकत्र येऊन ते विविध प्रकारचे फायनान्शियल प्रॉडक्ट्स तयार करतात. म्हणजे काही प्रॉडक्ट्समध्ये फक्त ब्लू चिप कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट केलं जातं. काही याच्यामध्ये इमर्जिंग कंपन्या, काही फंडांमध्ये फक्त इमर्जिंग कंपन्यामध्येच इन्व्हेस्ट केलं जातं.
काही फंड मॅनेजर्स फक्त स्मॉल कॅपमध्येच इन्व्हेस्ट करतात की जिथं प्राईस अप्रिशिएशन पण फास्ट असतं पण तेवढंच लॉसचं पण प्रमाण जास्त असतं. तर ज्याच्या त्याच्या रिस्क ॲपिटाईटनुसार म्युच्युअल फंडचे अनेक फायनान्शियल प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत व अनेक गोष्टींमध्ये आपल्याला तसं पर्याय उपलब्ध आहेत. तरी देखील सगळ्यात म्हणजे म्युच्युअल फंडाची गोष्ट सांगायची झाली तर आपण आपले पैसे सिप मार्गाने म्हणा किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कमच्या मार्गाने म्हणा किंवा एक मोठी एक रकमी रक्कम देऊन या जर का म्हणजे त्या क्षेत्रातल्या जाणकारांना जर का दिले आणि आपले ॲसेट क्लास जर का सांगितले तर आपले पर्याय सांगितले तर त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आणि त्याच्यातल्या होणाऱ्या प्रॉफिट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट तर वसूल करतातच, प्रॉफिट हो का लॉस हो, पण जो काही त्यांना त्याच्यातला प्रॉफिट झालेला असतो त्याच्यातला देखील काही हिस्सा काढून घेतात आणि मग डिव्हिडंडच्या रूपाने आपल्याला त्याचा परतावा देतात. त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट अधिक प्रॉफिटमधील काही भाग जर का काढून घेतले आणि नंतर जर का टॅक्सेशन अप्लाय केलं तर साधारण 15 ते 20% रक्कम ती त्यांच्या याच्यामध्ये कमी असू शकते. आपण जर का डायरेक्टली मार्केटमध्ये इन्व्हॉल्व असलो आणि जर का इनडायरेक्टली म्युच्युअल फंडच्या त्याच्या तुलना केली तर कमीत कमी हा असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. हा फंड टू फंड व्हेरी होऊ शकतो कारण की तसं काय याचा निश्चित नियम नाही आहे की आम्ही प्रॉफिटमधलं हे आमच्यासाठी ठेवून घेतलेलं आहे. कारण की म्युच्युअल फंडचे जे फंड हाऊसेस असतात, फंड मॅनेजर्स असतात, ज्यांचे AMU म्हणतात, असेट अंडर मॅनेजमेंट, तर ते जे लोक असतात तर ते असं काही सांगता येत नाही की त्यांना किती प्रॉफिट झालेलं आहे आपल्या फंडमधनं आणि त्यांनी आपल्याला किती डिव्हिडंड स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. तर हे झालं दुसऱ्याच्या हातात जर का आपली गुंतवणूक दिल्यानंतरचा सिनारिओ. आता याच्यातला मधला मार्ग जो बँक FDपेक्षा वरचा आहे पण शेअर मार्केटपेक्षा आणि म्युच्युअल फंडापेक्षा जर का कमी जोखमीचा आहे तर ते आहे कंपनी डिबेंचर्स किंवा कंपनीचे फिक्स्ड डिपॉझिट्स. पण त्याच्या देखील निवड करताना आपल्याला खूप काळजी करावी लागते. ती कंपनी आपल्याला माहिती पाहिजे, ते लोक आपल्याला माहिती पाहिजे, ते त्याच्या RBIचे गाईडलाईन्सनुसार काम करतायत का, सेबीचे गाईडलाईन्सनुसार काम करतायत का, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. किंवा मग आपण बऱ्याचदा काय करतो, आपण फक्त आपला जो का फायनान्शियल ॲडवायझर आपल्या घरी येत असतो, ज्याला आपण बोली भाषेत एजंट किंवा ब्रोकर किंवा सब ब्रोकर म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतो. त्याचे जे काही जार्गन्स आहे किंवा त्याचे जे काही टर्मिनॉलॉजी आहे त्या फायनान्शियल प्रॉडक्टची किंवा त्या सगळ्या क्षेत्राची ती काय आपल्याला फारशी माहीत नसते. आपण फक्त एंड रिझल्ट पाहतो. मी 100 रुपये गुंतवले, मला 2 वर्षानंतर किती मिळाले, मला 1 वर्षानंतर किती मिळालं किंवा मिळालंच नाही किंवा नुकसान झालं. आपण फक्त याच भाषेमध्ये विचार करतो. पण असं न करता याच्यातला जो थोडासा अभ्यास केला तर सुरक्षित पर्याय म्हणजे आपण स्वतः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे, शिकणे, अभ्यास करणे व स्वतःचे डीमॅट अकाउंट स्वतः चालवणे. आता एक जर का आपण पारंपरिक संकेत जर का पाहिले तर साधारण आपण 20% रक्कम आपल्या भविष्यासाठी ठेवतो बाजूला आपल्या कमाईची आणि एक 10% रक्कम आपल्या मनोरंजनासाठी किंवा ज्याला आपण हॉबीज म्हणतो त्याच्यासाठी बाजूला ठेवतो. तर एक इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की नेव्हर पुट ऑल युअर एग्स इन सेम बास्केट. तर आपण सुरुवातीला शिकण्याच्या वेळेस जर का आपण जे आपल्या हॉबीजसाठी किंवा आपल्या मनोरंजनासाठी ठेवलेले पैसे ते जर का आपण शेअर मार्केट शिकण्यासाठी किंवा शेअर मार्केटमधला फर्स्ट हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेण्यासाठी वापरले तर मला वाटतं की आपल्याला आपल्या फायनान्शियल स्टॅबिलिटीला फारशी झळ न बसता आपण हे शिकू शकू. आता हे प्रत्येकजण याला वैयक्तिकरित्या किती वेळ देऊ शकतो त्याच्यावरच हे सगळं अवलंबून आहे. वैयक्तिकरित्या भरपूर वेळ द्यावा लागतो अभ्यास करायला. आपलं कामकाज आपला दिवसाचा जर का व्यस्तता असेल तर याच्यासाठी थोडंसं वेळ रात्री म्हणा किंवा पहाटे लवकर उठून म्हणा वेळ काढून अभ्यास करावा लागतो. तर त्याच्या आपल्याला या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. तर असा जर का काही असेल तयारी असेल जी आपली मनोरंजनासाठी आणि हॉबीजसाठीच ठेवलेला पैसा जर का वापरून आपण जर का शिकण्याची तयारी असेल तर एक 2 वर्षाच्या अभ्यासानंतर आपण बऱ्यापैकी या क्षेत्रात माहिती होती व आपण स्टेप बाय स्टेप अनेक आपली रिस्क ॲपिटाईट वाढवू शकतो आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपला चांगला परतावा 30% घेऊ शकतो.
आता राहिला प्रश्न की आपण शेअरची निवड कशी करावी. तर एकदम मी टेक्निकल भाषेमध्ये न जाता किंवा त्याच्यातलं सायन्समध्ये न जाता की त्याच्यातले जे बाकीचे जे टेक्निकल कन्सेप्ट्समध्ये न जाता मी आपण ज्या वस्तू रोज वापरतो त्या कोणत्या कंपनीच्या आहे व ते आपल्याला का आवडतात याचा आपण विचार करायचा. आता फॉर एक्झाम्पल आपण घरी कार घेतली तर कार आपण कोणत्या कंपनीची घेतली, तिचा मार्केटमध्ये आज भाव काय आहे. कारचे टायर बदलले तर आपण कोणत्या कंपनीचे टायर घेतले, ते का घेतले. मग 3 पर्याय होते तर त्यापैकी हेच पर्याय आपण का घेतला. किंवा कारची बॅटरी बदलली तर आपण तीच कंपनीची बॅटरी का घेतली. या सगळ्या बॅटरींचे कंपन्यांचे शेअर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे, त्यांचे लाभांश किती आहे, परतावा किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण स्टॉक्सची निवड करू शकतो. हेच आपण घर विकत घेताना विचार करू शकतो. या घराला पेंट कोणत्या कंपनीने लावलेला आहे, या घराचं इलेक्ट्रिकलचं सामान कोणत्या कंपनीचं आहे, TV घेतलेला आपण कोणत्या कंपनीचा आहे. ही अशी यादी बरीच लांबवता येईल. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण या सगळ्याचा निर्णय घ्यायला पाहिजे व कंपनीची निवड करायला पाहिजे अगदी सुरुवातीला. मग या कंपनींचं थोडंसं रिसर्च करावा लागतो की ह्या कंपनीचे स्टॉकमधले काय परिस्थिती आहे, ही कंपनी कधी फॉर्म झाली, हे कोणाच्या मालकीची आहे, याच्या ग्रोथ कशी आहे, याच्या कुठं ब्रांचेस आहे, यांची सेवा कशी आहे, यांची तक्रार सोडवण्याची पद्धत कशी आहे, यांची मार्केटमध्ये इमेज कशी आहे. या सगळ्या गोष्टींचा याच्यावर विचार करावा लागतो व आपण निर्णय घ्यावा लागतो. फक्त एक गोष्ट मात्र मी आवर्जून सांगेन की आपण का या मार्केटमध्ये आलेलो आहे हे आपलं थिंकिंग क्लिअर पाहिजे. एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला किती वेळ या स्टॉकमध्ये थांबायचं आहे याचा थिंकिंग क्लिअर पाहिजे. किती टक्के प्रॉफिट म्हणजे नेट प्रॉफिट, एक ग्रॉस प्रॉफिट म्हणता येईल बिफोर टॅक्सेशन, कारण की टॅक्स भरपूर पडतो. 1 वर्षाच्या आत प्रॉफिट जर का बुक केला तर 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे आणि 1 वर्षानंतर स्टॉकचा प्रॉफिट बुक केला तर 10% कॅपिटल गेन टॅक्स आहे. सरसकट येते, तुम्ही कोणत्या काय टॅक्स ब्रॅकेटमध्ये असे ना. तर हे सर्व टॅक्स जाऊन तुमचं एम काय आहे, तुम्ही किती ॲप्रिशिएशन झाल्यानंतर ते काढणार आहात. तर हे सगळं आपले कन्सेप्ट आपल्या डायरीमध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये लिहिलेलं पाहिजे एखाद्या स्टॉक घेताना आणि त्याच्यात इन्व्हेस्ट करताना, आणि त्याच्यावर लक्ष पाहिजे आपलं. दुसरं आहे की आपलं जर का लांबचा व्ह्यू असेल, शॉर्टचा व्ह्यू असेल 1-1.5 वर्षाचा, तर आपल्याला त्याच्यात लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दर 8 दिवसाला एकदा, 15 दिवसाला एकदा काय आहे ते गरजेचं आहे. लॉंग टर्म व्ह्यू असेल 3 वर्ष 5 वर्ष तर जास्त काही व्हॉलॅटिलिटीची काळजी करायची गरज नाही. मार्केटमध्ये सायकल्स असतात, कमी जास्त भाव होत असतो, पण नंतर ते लॉंग टर्ममध्ये आजवरचा अनुभव असा आहे की आपल्याला चांगलाच परतावा मिळतो. जर का आपला परतावा घेणं एम असेल तर त्या व्ह्यूनी पूर्ण अभ्यास ठेवला पाहिजे, अपडेट पाहिजे आपण सर्व. आणि जर का आपल्याला ट्रेडिंगचा व्ह्यू असेल तर मात्र मग आपल्याला डेली लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रेडिंग म्हणजे इतके टक्के ॲप्रिशिएट झालं तर मी याच्यातनं एक्झिट होईल, माझा टॅक्स गेल्यानंतर मला इतका परतावा होईल वगैरे वगैरे वगैरे. तर हे झालं अगदी बेसिक आणि सोप्या भाषेत स्टॉकची निवड कशी करावी, आपले कन्सेप्ट कसे क्लिअर असावेत व आपल्याला या गोष्टीचा निर्णय कसा घ्यावा, कसा विचार करावा याच्याबद्दल. आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही कॉमेंट्स असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट सांगा. व हे मी अगदी बेसिक लेवलपासून सांगत आहे, याच्यात खूप खोलात अजून बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण ह्या गोष्टी अगदी सध्या एकदम प्रिलिमिनरी लेवलला आहेत. त्यामुळे मी तुम्हाला समजेल अशा भाषेत मराठीत वगैरे सांगत आहे. जसं हा कन्सेप्ट माझ्याकडनं डेव्हलप होत जाईल तसं जास्त ओरिजिनल ऑफिशियल लँग्वेजमध्ये किंवा कदाचित इंग्लिश लँग्वेजमध्ये विथ प्रेझेंटेशन वगैरे मी सांगू शकेल. आपले कॉमेंट्स सांगा, आपले सजेशन्स सांगा. धन्यवाद. टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.